नमस्कार. उपस्थित सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. चेंज इज टेंडन्सी. बदल हा जगाचा नियम आहे. हेच आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहे. म्हणजेच साचले पण हडपक्याचा गुणधर्म असणं म्हणजे बदल न स्वीकारणं आणि आकाशाला गवसणी घालण्याचा अट्टाहास म्हणजे बदलांच्या वाटेवर असणं. पायी चालणारा अश्मयुगीन माणूस चाकाचा शोध लावतो. पाहता पाहता अग्नीचा शोध लावतो. अन्न भाजून खातो. ऊन वारा पावसापासून वाचण्यासाठी स्वतःच्या डोक्यावर छप्पर उभं करतो. तिथून ते त्याने लावलेल्या अग्नीच्या शोधात आपल्यासारखी माणसं होरपळून मरावी म्हणून बॉम्ब अणुबॉम्बची निर्मिती करतो. चाकाचा शोध लावणारा माणूस काळाची चक्र स्वतः फिरवू पाहतो. कारण माणसाला एक प्रश्न नेहमी सतावत असतो, आता काय बदलायचं बाकी आहे. नमस्कार, मी महाजन सायली गणेश आपल्यासमोर विषय मांडते, आता काय बदलायचं बाकी आहे. आता काय बदलायचं बाकी आहे हा प्रश्न पडणं गरजेचाच असतो. असाच प्रश्न 15 वर्षाच्या ग्रेटाला पडतो. ती शुक्रवारी शाळा बुडवून स्वीडनच्या संसदेसमोर जाऊन एकटी बसू लागते. ती 8 वर्षाची असल्यापासून क्लायमेट चेंज, हवामानात होणारा बदल या विषयावरती ऐकत आली होती. त्याबद्दल जास्त ऐकल्यावर वाचल्यावर तिच्या लक्षात आलं की माणूस हा प्राणी निसर्गावर करत असलेल्या आघातांमुळे दररोज 200 वनस्पती व कीटकांच्या प्रजाती नामशेष होत आहे. हे असंच चालत राहिलं तर लवकरच मानवजात नष्ट होईल आणि म्हणून तिने चालू केलेली मोहीम आज जगभरात एक चळवळ म्हणून उभी आहे. खरंच काय बदलायचं बाकी आहे. जे नको ते बदललं. आमची संस्कृती बदलली, राहणीमान बदललं, ग्लॅमरच्या जगात जगण्यासाठी सुंदरतेची व्याख्या बदलली, आईची मौन झाली. मुळातच काही बदलांना स्वीकारणंच आमच्यासाठी कठीण झालं. अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदल घालून निघाव, सांगून गेले मज भीमराव. मान्य महोदय, शहरांची नावे आता तर थेट देशाच्या नावाच्या बदलांवर वाद होताना आम्हाला दिसत आहे. मग एक नागरिक म्हणून मला प्रश्न पडतो, आता काय बदलायचं बाकी आहे. पण हाच वाद शेतकऱ्यांच्या समस्या सोडवताना होणे अपेक्षित आहे. नांदेडच्या रुग्णालयात जेव्हा 24 बालके मृत्युमुखी पडतात तेव्हा अशा व्यवस्था बदलणे महत्त्वाचे आहे. एका बाजूला शैक्षणिक धोरण बदललं, ते कोणासाठी तोरण तर कोणासाठी मरण ठरलं. शैक्षणिक धोरण बदलणं आवश्यक आहे, पण येणाऱ्या पिढीची दशा मनोवस्था बदलणे देखील महत्त्वाचे आहे. वाढता स्पर्धेचा प्रभाव बघता जे नैराश्य पूर्वी 40शीत यायचे ना, ते आता 20शीत येताना आम्हाला दिसत आहे. एकदा जेव्हा 14-15 वर्षाची मुलगी म्हणते, मला काही खावंसं वाटत नाही, मला कोणाशी बोलावंसं वाटत नाही, मला काही काम करावंसं वाटत नाही, तेव्हा ही कार्टी किती आगाऊ झालेली आहे या अनुषंगाने न पाहता तिला काय शारीरिक मानसिक त्रास आहे या अनुषंगाने बघण्याचा सर्वात मोठा सकारात्मक बदल घडणे महत्त्वाचे आहे. आपण बघितलं, एका रात्रीत नोटा बदलल्या गेल्यात. फोनची रेंज 4G वरून 5G झाली. कधी काळी सायकलवरून रॉकेटचं सामान आणणारे वैज्ञानिक आज चंद्रावर जाऊन पोचले. संपूर्ण आकाशाला आपण गवसणी घातली. या संपूर्ण जगाला कवेत घेण्याची क्षमता आपल्याकडे आली. पण दुसऱ्याच बाजूला जात धर्म भेदाच्या नावाखाली दंगली पेटताना सुद्धा आम्हाला दिसत आहे. तर सर्वात प्रथम आम्हाला आमची ही मानसिकता बदलणे महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही राष्ट्रात निवडणुका घेऊन सरकार बदललं जात आहे, पण बिना निवडणूक घेतात जर का एका पदावर कोणी निवडून येत असेल तर एक मतदार म्हणून मला प्रश्न पडतो, आता काय बदलायचं बाकी आहे. पण जेव्हा एक मतदार म्हणतो की बोटाला शाई लावण्याऐवजी चुना लावा, तेव्हा त्याचं राजकारणाबद्दल वाईट मत बदलणं मला महत्त्वाचं वाटतं. आम्ही बदलाची व्याख्या करत असताना आम्हाला फक्त मोठमोठे अपार्टमेंट्स दाखवणे महत्त्वाचे वाटले, पण त्यामागची झोपडपट्टी, गरिबी, हीन दर्जा, निरक्षरता, बेरोजगारी दाखवणं महत्त्वाचं वाटलं नाही. विषमतावादी विचार बदलवून समानतावादी विचार मनात रुजवून समाज माध्यमांचा वाढता नकारात्मक प्रभाव कमी करून वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा सर्वात मोठा बदल या क्षणाला घडणे महत्त्वाचे आहे. इतकंच नाही मान्यवर, ज्या अजिंठा वेरूळच्या लेणीचे कौतुक आम्ही करतो, गुणगान आम्ही गातो, तिथल्या लेणींचे कलर हे दिवसेंदिवस पुसट होत चाललेले आहे, तर ते संवर्धन करण्यासाठीचा होणारा बदल आम्हाला अपेक्षित आहे. ज्या हडप्पा संस्कृतीचे कौतुक आम्ही करतो, गुणगान आम्ही गातो, तिची लिपी आम्हाला अजूनही आकलन नाही, तर ती लिपी आकलन करून घेण्यासाठीचा बदल आम्हाला महत्त्वाचा आहे. आम्ही एका बाजूला म्हणतो हे महिलांना उडण्यासाठी आम्ही संपूर्ण आकाश मोकळं करून दिलं आहे, तरीही त्यांना पक्षीप्रमाणे उडू न देता त्यांना पतंगाप्रमाणे उडवण्याची मानसिकता बदलणे महत्त्वाचे आहे. या 21व्या शतकात स्त्रीवाद असलाच पाहिजे. स्त्रियांचं एक वेगळं जग असणं, त्यांचं वेगळं अवकाश असणं त्यांना स्वार्थी ठरवत नाही आणि असा स्त्रीवाद रुजवता आला म्हणजे काहीतरी बदलता आलं असं म्हणता येईल. म्हणून सिनोम महत्त्वाची आहे. स्त्रियांच्या अंतर्मनाची भावबाजू मांडत असताना, त्यांची ती क्लिअरिटी मांडत असताना मला इथं क्लिअरिटीचा इस्टेट मांडणे महत्त्वाची वाटते आणि हा बदल या क्षणाला घडणे महत्त्वाचे आहे. इतकंच नाही तर कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आपण जे झेप घेत आहोत ती कुठेतरी बदलायला हवी. वाढता जो बदल आहे, वाढते जे भाव आहे ते कुठेतरी बदलायला हवे. युवा पिढी ही घडायला हवी. असे जे बदल आहे ते या क्षणाला घडणे महत्त्वाचे आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
विषयाच्या समारोपाकडे जात असताना इतकंच म्हणेल की नजरों को बदलो तो नज़ारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, कश्तियाँ बदलने की ज़रूरत नहीं, दिशाओं को बदलो तो किनारे खुद ब खुद बदल जाते हैं. असाच सकारात्मक बदल घडवूया. हाच आशावाद नाही तर माफक आशावाद मांडते आणि मंचाची रजा घेते. धन्यवाद.